पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मुक्ती मूलम गुरु कृपा। ब्रह्मे वाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा आपण अभ्यास करतो आहोत। या ग्रंथाचा उद्देश दृक्पर्यंत जाणे असा आहे। दृक्पर्यंत जाण्यासाठी आधी दृश्य पदार्थ कळून घ्यावा लागतो। दृश्य पदार्थ कळल्यानंतर दृक कळून घ्यावं लागतं। दोघांमधला विवेक करणं या ग्रंथामध्ये आपल्याला साध्य करायचं आहे। या ग्रंथाच्या आधाराने आपण दृक म्हणजे काय, दृश्य म्हणजे काय, त्यांच्यामध्ये कसा अध्यास निर्माण झालेला आहे याचा विचार करतो। मागील चिंतनामध्ये आपण 4थ्या क्रमांकाचा श्लोक पाहत होतो। हा श्लोक असा आहे, कामः संकल्प संदेहो श्रद्धा अश्रद्धे धृती इतरे धीर भी इत्येवम आदीन भासैकदा चितिही, असा हा श्लोक आहे। या श्लोकामध्ये पहिला जो शब्द काम, हा काम शब्द आपण काही दिवसापासून अभ्यास केला। त्याच्यानंतरचा शब्द अजून झालेला नाही। काम म्हणजे काय, तर काम म्हणजे, काम हा साधारण शब्द जर घेतला तर काम हा शब्द वासना या अर्थाने घेतला जातो। आणि जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे, वासना शिल्लक राहिली तर जन्म आहे। आणि काम हा शब्द साधारणपणे न घेता थोडासा विचारपूर्वक घेतला तर काम हा शब्द थोडासा व्यापक आहे। या काम शब्दामध्ये 4 भाग गुप्त आहेत। एक भाग आहे जाया, ज्याच्यामध्ये आपण साधारणपणे काम या शब्दाचा अर्थ घेतला तर तो सुद्धा येतो। दुसरा भाग आहे पुत्र, तिसरा भाग आहे वित्त आणि चौथा भाग आहे कर्म। या 4 काम पासून बाहेर पडणं म्हणजे अशक्यच म्हणायला काही हरकत नाही। कारण की या 4 गोष्टी इतक्या पक्क्या आहेत, अनंत जन्मापासून आपण या 4 गोष्टीमध्ये इतके पक्के अडकलेले आहोत की फार मोठ्या साधूची कृपा झाल्याशिवाय हे शक्य नाही। आणि साधूची कृपा होण्यासाठी काय पर्याय असतो हे श्री ज्ञानदेवांनी सांगितलेलं आहे की जे ज्ञानाचा कुरुठा तेच सेवा हा दारवंटा, तो ओळघोणी सोबटा स्वाधीन कर, तनु मनु जीवे या चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ। दास होणं, दासी होणं हे गरजेचं आहे। जोपर्यंत आपण तन मन आणि जीव यांनी सद्गुरूंचे म्हणजे ज्यांच्याकडे ज्ञानाचा साठा आहे अशांचे दास होणार नाही, तोपर्यंत आपल्याला काहीही हाताला लागणार नाही। हे या श्री ज्ञानदेव महाराजांनी सांगितलेल्या ओळीवरून लक्षात येतं। परंतु त्यांनी एक शब्द त्याच्यामध्ये ठेवलेला आहे, तो म्हणजे अगर्वता। थोडा जरी गर्व आला तर त्या साधकाचा विषय संपलेला आहे, त्याने कितीही सेवा केली तरी सुद्धा। म्हणजे तुमच्यामध्ये किती मोठं सेवेचं अंग असलं तरी सुद्धा गर्वता नाही, अगर्वता। अगर्वता सेवा केली तरच ती फलीभूत होते, असं या ओळीवरून आपल्याला लक्षात येतं। ही माहिती सांगण्याचं कारण असं आहे कारण की काम हा शब्द अत्यंत अवघड असा विषय आहे। कारण काम या शब्दाच्या पुढेच बाकीचे सगळे धर्म येत असतात। कारण काम या शब्दातूनच पुढे क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, सुख, दुःख, धर्म, अधर्म असे असंख्य नको ते सैनिक तयार होतात आणि ते आपल्याला खलास करून टाकतात। म्हणून तुम्हाला जर याच्यातून बाहेर पडायचं असेल तर साधू कृपा पाहिजे। आणि साधू कृपा ही काही अपमत होत नाही। साधू कृपा करण्यासाठी, साधू कृपा मिळवण्यासाठी आपल्याला सेवा हे अंग अत्यंत गरजेचं आहे, हे लक्षात घ्या। परंतु साधू कृपेचा विषय, साधू सेवेचा विषय आपल्या समोर येण्याच्या आधी आपल्याला शास्त्र सेवा करायला, ती सुद्धा अगर्वता करता आली पाहिजे। कारण शास्त्र सेवा अगर्वता केल्याशिवाय साधू सेवेचा अधिकार येत नाही। साधू सेवेचा अधिकार आला तरी साधू सेवा करताच येईल असंही काही सांगता येत नाही।
तर क्रमाने ह्या गोष्टी फारच अवघड आहेत असं मला बऱ्याच अभ्यासानंतर लक्षात येत आहे. किंवा अनेक वेळा मी जेव्हा याच्यावर विचार करतो तेव्हा अनेक साधकांकडे जेव्हा मी पाहतो तेव्हा मला असं लक्षात येतं की इच्छा आहे की आपल्याला जन्म मरणाचा फेरा चुकवायचा आहे, परंतु साधन करता येत नाही, साधनांचा अवलंब करता येत नाही, उपयोग करून घेता येत नाही. तसं एक पारस्यांना आमचे जे आजोबाचे मित्र आहेत ते मला बरेच वेळा सांगायचे की भिल्ल पुरंधरी चंदनम इंधनम कुरुते. मग मी ते पाठच करून ठेवलं. म्हणजे भिल्लाची बायको जी असते ती काय करते की चंदनाचं लाकूड हे जाळण्यासाठी वापरते. म्हणून भिल्ल पुरंदरी चंदनम इंधनम कुरुते. इंधनम म्हणजे इंधन म्हणून वापरते. तिला काय त्याच्यात इंधन आहे चंदनाशी, तिला काय कळतं चंदन काय न काय काय. अशी बऱ्याचशा साधकांची अवस्था होऊन जाते. त्यामुळे त्यांना शास्त्र आपल्या घरात काय आहे याचा भान नसतं, या शास्त्राचा काय उपयोग करावा याचंही भान राहत नाही. शास्त्र सद्गुरू यांचा उपयोग कशासाठी असतो, कशासाठी करून घेतला पाहिजे, आपल्याला नक्की काय अपेक्षित आहे, आपण कुठे जायला पाहिजे, हे मात्र अनेक साधकांना न कळल्यामुळे त्यांची रवानगी पुन्हा मनुष्य देहानंतर नीच योनीमध्येच होते. किंवा जास्तीत जास्त जर पापकारक कर्म नसतील तर ऊर्ध्वगती म्हणजे एखाद्या स्वर्गाला ते जाऊन वास्तव्य करतात. पुन्हा त्या स्वर्गातील भोग संपल्यानंतर मृत्यूलोकासारख्या नीच लोकामध्ये प्रवेश होऊन पुन्हा खाली गटांगळ्या खाव्या लागतात. असा हा प्रकार होऊ नये म्हणून आपल्याला शास्त्र आणि सद्गुरूंना सदैव शरण राहिलं पाहिजे. शास्त्र सद्गुरूंना शरण राहा म्हणजेच आपल्याला या विषयामध्ये असलेली जी गुप्तता आहे ती आचरणात आणण्यासाठी मदत होईल. कळणं वेगळं आणि आचरणात आणणं वेगळं. तुम्हाला बरंच कळलं असेल, कारण मी जेव्हा अनेक लोकांशी बोलतो तेव्हा मला असं लक्षात येतं की बऱ्याच लोकांना बरंच कळलंय पण आचरणात काही नाही. आचरणात आहे असं त्यांना वाटतं आणि मी असं सांगितल्यानंतर सुद्धा त्यांना असं वाटतं की नाही आमच्या आचरणात आहे, आम्हाला माहिती आहे, आम्हाला सगळं कळलेलं आहे, असा भाव असतो. त्याच्यामुळे याच्यातून बरीच मोठी अडचण निर्माण होते. परंतु माझं तुम्हाला एक सांगणं आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारे अगर्वता शास्त्र सेवा आणि सद्गुरू सेवा करण्याचा प्रयत्न करा. याच्यामध्ये तथ्य काय आहे, का करायचं, याचा सगळ्याचा अभ्यास ग्रंथामध्ये आहे. कळत नसेल, तुम्हाला शोधता येत नसेल तर योग्य सद्गुरूंना शरण जाऊन त्यांना विचारा, त्यांच्याकडून विचारून घ्या की हे का असं का करायला पाहिजे, असं केलं तर काय, असं नाही केलं तर काय, याने काय होणार आहे, हे वाईट वाटतं, हे चांगलं वाटतं. ह्या सगळ्या शहानिशा आपण शास्त्र आणि सद्गुरूंकडून करून घ्यावा. कारण आपल्याला विचारण्याचा अधिकार कोणाला आहे, आपल्याला आहे. कोणाला विचारावं, एक तर शास्त्र आणि सद्गुरूला विचारावं. बरं, शास्त्राला विचारलं सद्गुरूला विचारलं म्हणजे सांगतीलच असं नाही, अधिकार आल्यानंतर नक्कीच सांगतात. शास्त्र आणि सद्गुरू यांना आपण विचारावं, विचारण्या इतका अधिकार आपण निर्माण करावा. कारण की जेव्हा जनक राजाने याज्ञवल्क्य मुनींना प्रश्न विचारायचं ठरवलं तेव्हा याज्ञवल्क्याच्या परमिशन शिवाय म्हणजे वर मिळाल्याशिवाय या जनक राजाला सुद्धा प्रश्न विचारता आले नाहीत. जनक राजासारखा थोर महात्मा, कारण जनक राजा म्हणजे साधी गोष्ट नाही आहे, अनेक ब्रह्मवेत्ते त्याच्या सभेमध्ये तत्वानुसंधान करत असायचे, तत्वावरचा विषय अभ्यास त्यांच्या सभेमध्ये चालायचा. अशा या जनकाच्या सभेमधल्या एका मुनीकडे म्हणजे याज्ञवल्क्य मुनींकडे जनकाने प्रश्न विचारावा की नाही याचा अधिकार नाही. अशा जनकाला याचा अधिकार नाही, त्याला तो अधिकार मिळवावा लागला. आणि मग त्याने मुनी याज्ञवल्क्य यांना विचारलं की सेवा करून त्यांना विचारलं की बाबा तुला काय पाहिजे, तर ते म्हटले मला एक वर द्या, मला एक आशीर्वाद द्या. ते म्हटलं काय, की मला प्रश्न विचारण्याचा तुम्ही मुभा द्या. ते म्हटले ठीक आहे, तू मला कधीही प्रश्न विचारू शकतो. आणि त्यानंतर मग त्यांनी त्यांना प्रश्नाची अशी लाईन लावली आणि मग त्या प्रश्न उत्तराच्या साह्याने शेवटी याज्ञवल्क्य मुनींच्या कृपेने जनक राजा मुक्त झाला. आणि म्हणून ब्रह्मनिष्ठ जनक असं पुढे ख्याती झाली. किंवा आपल्याला जे माहिती आहे की जनक राजा हे जीवनमुक्त महापुरुष आहे. का? याज्ञवल्क्य मुनींच्या कृपेने. याज्ञवल्क्य मुनींची कृपा का? कारण की त्यांनी ती कमवली आहे, मिळवली आहे. एक एक प्रश्नानंतर त्यांनी आपलं सर्वस्व, राज्य आणि स्वतः याज्ञवल्क्य मुनींना अर्पण केलं. माझ्या राज्यासह मी तुला अर्पण आहे असं जनक राजा याज्ञवल्क्य मुनींना म्हणतो. आलं लक्षात? हे लक्षात घ्या. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्या उपयोगाच्या आहेत, परंतु त्याचा अवलंब आपण किती करतो हे फार महत्वाचं आहे. ऐकणं वेगळं आणि आचरणात आणणं वेगळं असं मी अनेक वेळा सांगत असतो. तर सर्वांची गती ही योग्य दिशेने म्हणजे ब्रह्मप्राप्तीकडे व्हावी
सर्वजण जीवनमुक्त या स्थितीवर जावेत अशीच माझी आंतरिक इच्छा आहे आणि म्हणूनच माझं जे काही बोलणं आहे ते आहे। यामध्ये कुठेही कोणालाही कधीही हृदयावर दबाव येत असेल तर त्यामध्ये तसा दबाव येऊ नये असा माझा हेतू असतो, परंतु व्यावहारिक अडचणींमुळे तुमच्यावर तसा दबाव येत असेल तर तो दबाव थोडासा बाजूला ठेवून माझ्या सांगण्यामधलं तथ्य लक्षात घ्या, म्हणजे अडचण येणार नाही। काम या शब्दाचा आपण अभ्यास केला। काम या शब्दामध्ये 4 प्रमुख भाग आहेत आणि हे क्रमाने फारच अवघड आहेत, कारण की जाया म्हणजे स्त्री किंवा स्त्रीसाठी पुरुष म्हणजे नवरा हे सगळ्यात पहिला काम आहे। दुसरा काम म्हणजे पुत्र किंवा पुत्री, तिसरा काम म्हणजे वित्त आणि चौथा काम म्हणजे कर्म। क्रमाने हे सगळे सोडणे फार अवघड असल्यामुळे आपण एखाद्या साधू संतांना शरण राहणे किंवा शास्त्राला शरण राहणे असा आपल्याला अभ्यास ठेवला पाहिजे, जेणेकरून आपल्याला एक जीवनमुक्त स्थिती प्राप्त झाल्यानंतर मात्र मग ह्याची काही अडचण राहत नाही। परंतु जीवनमुक्त स्थितीपर्यंत तर आपल्याला सदैव शरणागती ठेवणं आणि ती किंवा दास्यत्व ठेवणं आणि ते सुद्धा अगर्वता ठेवणं हे गरजेचं आहे। अवांतर विषय सोडून देऊन पुन्हा आपण या ग्रंथाकडे वळूया। काम संकल्प असा दुसरा शब्द आहे। काम हा संकल्प संदेहो श्रद्धा अश्रद्धे धृतितरे रिद्धीर भी इत्येवम आदिना भासेकदा चितीही असा हा श्लोक आहे। संकल्प, आपलं जगणं जे आहे संकल्पाशिवाय नाही। संकल्प जो आहे तो संकल्पच आपल्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यात टाकणार आहे। तुम्ही म्हणाल पण काम काय करतो? हो, काम सुद्धा तेच करतो, पण संकल्प सुद्धा तसाच आहे। संकल्प म्हणजे काय? आपले संकल्प असतात। संकल्प कसे असतात आपले? आपण उठल्यापासून तर झोपेपर्यंत संकल्प करत राहतो। संकल्प शब्दाचा अभ्यास झालाय की नाही मागे? झालेला आहे। संकल्प हा जो शब्द आहे हे उठल्यापासून झोपेपर्यंत संकल्प 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 असे करत राहतो आपण, आणि या संकल्पामध्येच मरतो। संकल्प घेऊन मरले की पुढचा जन्म येतो, कारण ह्या शरीरामध्ये इतकं स्पष्ट काम आहे की तुमच्या आतमध्ये संकल्प राहू द्या, मग तो चांगला राहो किंवा वाईट राहो, चांगला वाईट दोन्हीला सुद्धा काय परवानगी नाही। संकल्प जो आहे हा चांगला असावा की वाईट असावा, दोन्हीलाही परवानगी नाही। वाईट संकल्प असला तर नरक, चांगला संकल्प असेल तर स्वर्ग। संकल्प हा जो आहे हा चांगला आहे का वाईट आहे? वाईट संकल्पाला विकल्प असं म्हणतात, म्हणून संकल्प चांगला वाईट म्हणण्यापेक्षा संकल्प विकल्प, या संकल्प शब्दामध्ये विकल्प शब्द गुप्त आहे। तर विकल्प आणि संकल्प हे दोन्ही सुद्धा आपल्याला काय आहेत? हानिकारक आहे। मग संकल्प करूच नाही काय? नाही, सुरुवातीला काय करावं लागतं? सुरुवातीला संकल्प आपल्याला शास्त्र सद्गुरूंचा करावा लागतो। म्हणजे आमचा संकल्प काय आहे? आपण मागच्या वेळेस ठरवलं होतं आपला काय संकल्प आहे, आपण काय संकल्प करून इथून मागच्या वेळेस गेलो होतो? संकल्प रहित करण्याचा निर्णय करून आपण इथून गेलो होतो। संकल्प हा संकल्प रहित करणे, संकल्पावर न येण्याचा संकल्प आपण केलाय। काय केलाय आपण? संकल्पावर यायचं नाही हाच संकल्प आपण करतोय, आणि तसं होण्यासाठी कोणाची गरज आहे? ज्याची गरज असेल त्यांना शरण राहावं लागतं, ज्यांची मदत पाहिजे त्यांची मदत घ्यावी लागते। संकल्पावर आपल्याला कोण कोण आणतं त्यांच्यापासून दूर राहा, त्यांच्यापासून सावध राहा। ते किती जवळचे असले तरी सुद्धा सावध राहा त्यांच्यापासून। ते आपल्याला संकल्पावर आणतायत काय? मग सावध राहायला पाहिजे। ते आपल्याला विकल्पावर आणतायत का? तरी सावध राहिलं पाहिजे। आपण यांचा संग करावा की ज्यांच्यामुळे आपला संकल्प विकल्प येणार नाही, आणि ही एक कला आहे। ही कला सगळ्यांकडे नसते, अशी कला ज्यांच्याकडे असेल अशा शास्त्राला, अशा सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे। या ग्रंथाच्या द्वारे आपल्याला ही कला साध्य करता येणं शक्य आहे, म्हणून या ग्रंथाचा आपण अभ्यास करतो। विनाकारण या ग्रंथाचा आपण अभ्यास करतो काय? या ग्रंथाच्या द्वारे आपल्याला संकल्प विकल्प संपवता येणार आहे, म्हणून सर्वांनी काय करावं? संकल्प संपवावा। श्री तुकोबा महाराजांनी सांगितलेल्या अभंगाप्रमाणे संकल्पा ही वरी न ये मन, इंद्रियांचा अजय वासनेचा क्षय, संकल्पा ही वरी न ये मन। आता जय म्हणजे काय आणि पराजय म्हणजे काय हे कळलं पाहिजे। एका राजाने दुसऱ्या राजावर हल्ला केला। काय झालं? एका राजाने दुसऱ्या राजावर हल्ला केला। आता या राजाला त्याच्यावर हल्ला करायचं कारण काय? तर त्या राजावर त्यांनी विजय मिळवायचा आहे म्हणून, जय मिळवायचा आहे म्हणून। मग त्याने काय केलं? दोन्ही बाजूनी दोन मोठे सैन्य, याचं सैन्य त्याचं सैन्य, मोठं सैन्य उभं राहिलं। लढाई सुरू झाली, बरेचसे सैन्य मेले, ह्याचे मेले त्याचे मेले।
सरसेनापती प्रमुख जो असतो त्याला मात्र या राजाच्या सेनापतीने किंवा राजाने मारलं. जेव्हा सरसेनापती प्रमुख युद्धाचा जो असतो तो मेला की युद्ध हरलं जातं. मग राजा लढाईत उतरू शकतो. सेनापती मरेपर्यंत राजाला खरं लढाई देण्याची गरज नसते. पण जेव्हा सेनापती मेला तेव्हा तुम्हाला माहिती आहे का नाही लढाईचा, सेनापती मेल्यानंतर राजा लढायला आला तर ह्या राजाला सुद्धा यांनी जेरबंद केलं आणि मग हे सर्व राज्य कोणाचं झालं, जो जिंकला त्याचं. म्हणजे त्याने काय केलं, या राजावर जय मिळवला. आता याला जेरबंद करून त्याने त्याला तुरुंगात टाकून दिलं. आता उरलेली जी जनता आहे आणि उरलेले जे राज्य आहे त्या राजाचं, म्हणजे तो जमीन, तो भाग, तो विभाग जो आहे तो हा राजा काय करतो, तो पण मारून टाकतो का? उरलेली माणसं मारेल का राजा? काय करेल? त्या राजाच्या भागातले जे उरलेले सैन्य आहे, उरलेली जी माणसं आहेत, यांना हा राजा मारून टाकेल का? का नाही मारत? ते तर त्याचे शत्रू आहेत. आधी त्याच्या रणांगणात त्याच्या समोर उभे होते शत्रू म्हणून. आता का नाही मारणार? आता मारणार का नाही? कारण आता त्याचे शत्रू राहिले नाही. शत्रू होते पण शत्रू राहिले नाही. अगदी त्याचप्रमाणे जेव्हा इंद्रियांवर जय होतो तेव्हा इंद्रियांचेच धर्म आता शत्रू राहत नाही आणि इंद्रियांचे धर्म पाळले जातात. जसं त्या सैनिकांना, त्या जनतेला हा राजा पाळतो, तसंच जेव्हा ब्रह्मज्ञान होईल तेव्हा इंद्रियांवर जय होतो पण इंद्रियांना पाळलं जातं. म्हणून जीवनमुक्त महापुरुष सुद्धा सामान्य माणसासारखा सर्व इंद्रियांचे व्यवहार करत असतो. तोंडाने खातो, डोळ्याने पाहतो, कानाने ऐकतो. म्हणजे इंद्रियावर जय नाही का? या राजासारखं आहे त्याचं. तो राजा आहे. आता या सर्वांचं पालन करणं, दैवास्तव देहाचे पालन, आता फक्त दैव म्हणून पालन करतो. म्हणजे त्यांचं पालन का करायचं? आता ते सुद्धा याचे सैनिक झाले म्हणून. अशा प्रकारे त्याचा उत्तरार्ध असो. तर इंद्रियांचा जय या शब्दामध्ये दोन भाग असतात. एक म्हणजे साधक दशा आणि एक म्हणजे सिद्ध दशा. तर सिद्ध दशेमध्ये इंद्रियांचा जय ही निराळी अवस्था आहे आणि साधक दशेमध्ये मात्र इंद्रिय हा फार भयंकर आहेत. तर संकल्पाही वरी न ये मन, या ठिकाणी आपण येणं गरजेचं आहे, असं आपण मागील चिंतनामध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतरचा जो शब्द आहे तो आहे संदेह. संदेह म्हणजे शंका. शंकेशिवाय काही चालतच नाही. संदेह जर असेल तर काम होतं आपलं. संदेह नसेल, मला कसली शंका नाही. शंका कोणाला नसते? दोघांना शंका नसते. संदेह दोघांना नसतो. संदेह म्हणजे शंका, बरोबर ना? संदेह म्हणजे शंका. आता संदेह कोणाला नसतो? दोघांना नसतो. ज्याला त्या विषयाची पूर्ण माहिती आहे त्याला शंका नसते. एखाद्या विषयाची पूर्ण माहिती असणाऱ्याला त्या विषयाबद्दल शंका नसते. आणि एक मूर्ख असतो, त्याला त्या विषयाशी घेणं देणं नसतं, त्यालाही शंका नसते. MiG-29 या विमानामध्ये कुठलं पेट्रोल वापरतात तुम्ही सांगू शकता काय? MiG-29 माहिती आहे का? MiG-29 नावाचं एक विमान आहे. त्या विमानामध्ये कुठलं पेट्रोल वापरतात? भारत पेट्रोलियम. कुठून भरतात? भारत पेट्रोलियम कुठं भरतात? घेणं देणंच नाही आपल्याला, त्या विषयाशी घेणं देणं नाही आहे, बरोबर ना? विषयाशी घेणं देणं नाही. पण समजा तुमची अशी परिस्थिती आली की तुम्हाला MiG-29 विमान चालवायचं नाही, पण समजा चालवायचंय. MiG-29 हे विमान तुम्हाला चालवायची गरज भासली, तुम्हाला स्त्रियांना समजा किंवा पुरुषांना कोणालाही. आता त्या विमानात चालवायचं म्हटलं त्याच्यात पेट्रोल चेक करावं लागणार का नाही? नाही तर वर जायचं आणि पेट्रोल संपायचं, म्हणजे गडबड नको. म्हणजे एअरपोर्टवर उतरता नाही आलं 2, 3, 4, 5 तास तरी सुद्धा हवेतल्या हवेत फिरता आलं पाहिजे, एवढं पेट्रोल त्या विमानात पाहिजे, नाही का? 1 तासाचं फ्लाइंग करायचं आहे म्हणजे 1 तास हवेत उडायचं आहे, तर 4 तासाचं पेट्रोल ठेवायला पाहिजे, म्हणजे 5 तासाचं एकूण. म्हणजे इनकेस कुठेही जागा नाही मिळाली तरी सुद्धा असं काहीतरी गणित असेल ना. म्हणजे मी हे अंदाजे सांगतोय, मला माहित नाही किती तास ठेवतात, पण जास्त तर ठेवावं लागेल साठा, बरोबर का नाही? असं जर तुमच्यावर परिस्थिती आली तर तुम्ही नक्कीच विचार करायला हे कुठलं पेट्रोल वापरू. हा काय झाला? संदेह. हा संदेह झाला. पण आधी तुम्हाला आधी काय घेणं देणं नव्हतं का? तुम्ही आजपर्यंत विचार तरी केला का? मी असा काहीतरी प्रश्न तुम्हाला विचारला, तुम्ही विचारही केला नव्हता की MiG-29 महाराज आपल्याला चालवायला देतील म्हणून, हे की नाही?
MiG-29 नाही, तुम्ही स्कूटर चालवली नाही, सायकल चालवली नाही, तर MiG-29 कुठं चालवायची, हे की नाही. पण आपलं एक गंमत म्हणून जर विचार केला तर तुम्हाला संदेह नव्हताच. संदेह असण्याचं काय कारण आहे? आपला संबंधच नाही त्या विषयाशी. ज्या विषयाशी आपला संबंध नाही त्या विषयाविषयी आपल्याला संदेह नसतो. हे साधं गणित आहे. बराक ओबामाच्या राजमहालामध्ये किती नोकर कामाला आहेत सांगा, काय सांगणार? काय घेणं देणं नाही आपल्याला, संदेहच नाही आपल्याला, त्याचे संदेहच नाही, काय घेणं देणं नाही, नाही का. म्हणजे अशा जगामध्ये अनेक गोष्टी असतात त्याच्याविषयी आपण संदेह ठेवू नाही. संदेह नसतो, संदेहच नसतो. मग संदेह नसणं चांगलं आहे का नाही? संदेह नसलं तर चांगलंच आहे. ज्या विषयाशी आपला संबंध नाही त्याच्याशी आपल्याला काही संदेह शंका नसते. एकदम अचानक एखाद्या माणसाला या ठिकाणी आणलं आणि तुम्ही म्हटलं प्रवचन ऐक, तर तो 1 तास ऐकेल, पण त्याला कुठली शंका येईल का? त्याला काही शंका येण्याचं कारण नाही, कारण तो 1 तास ऐकताना सुद्धा प्रपंच कसा चालवायचा याचा विचार करत राहील. त्यामुळे त्याला शंकेचा काय प्रश्न आहे? शंका नाही, कुठलीही शंका नाही मला. म्हणजे ज्या विषयाशी आपला संबंधच नसतो त्याच्याशी आपल्याला काही शंका नसते, म्हणजे संदेह नसतो. परंतु ज्या विषयाशी आपला संबंध येतो त्याच्याविषयी आपल्याला शंका निर्माण होते. हा दुसरा भाग. आणि एक भाग असा आहे की त्या विषयामध्ये जो पारंगत असतो त्याला त्याच्याविषयी काही संदेह नसतो. पारंगत व्यक्तीला संदेह नसतो, मूर्ख व्यक्तीला संदेह नसतो. त्या विषयाविषयी जो मूर्ख आहे त्या विषयाविषयी मूर्ख असलेला संदेह नाही, आणि विषयामध्ये पारंगत असलेलाही संदेह नाही. मग संदेह कोणाला आहे? मधल्या माणसाला आहे. आपण कुठे आहोत? आपण कुठे असावं? एकतर पारंगत नाहीतर मूर्ख. पारमार्थिक विषयामध्ये आपण कुठे असावं? एकतर पारंगत असावं किंवा मूर्ख असावं का नसावं? आपण कुठे असलं पाहिजे? पारमार्थिक विषयामध्ये आपण एकतर पारंगत असावं किंवा संदेह या अवस्थेवर असावं. संदेह म्हणजे शंका, कारण तुम्ही शास्त्राची रीत जर पाहिलं प्रत्येक शंका उत्तर शंका उत्तर असं असतं. आपण या दुसऱ्या ठिकाणी असायला पाहिजे. मूर्ख या वर्गात आपण असू नये. मूर्ख या वर्गामध्ये जर आपण असलो तर अडचण आहे. काय अडचण येते? आपण जर परमार्थाविषयी मूर्ख असू तर आपल्याला अनंत जन्म फिरण्यापलीकडे काहीच. तर या तिसऱ्या वर्गात आपण खरं जाऊच नाही. असावं तर एकतर पारंगत नाहीतर संदेह स्थितीमध्ये. आणि संदेह स्थिती ज्याची असते त्यालाच मुमुक्षु असं म्हणतात. मुमुक्षु हा संदेह स्थितीत असतो. संदेह, आता हा शब्द जो आहे वास्तविकवाला मी परमार्थिक रीतीने विचार केला, पण सुरुवातीला आपण त्याचा व्यावहारिक रीतीने विचार करतो आहोत. संदेह ही एक मनाची वृत्ती आहे. संदेह, मन हे सदैव संदेह घेतं, शंका. तुम्ही इथे बसलेले आहेत, किती वर्षांपासून मी सांगतो हे चिंतन ऐकताय तुम्ही? तरी अंदाज एक 8 वर्ष धरा, 10 वर्ष धरा, नाही का. काही वर्षांपासून तुम्ही माझी चिंतन ऐकताय. आता माझ्याविषयी तुमची संदेह रहित अवस्था आहे काय? संदेह निर्माण करू का मी? संदेह ही जी वृत्ती आहे ही ती कधी उठेल हे सांगता येत नाही. समोरच्या व्यक्तीवर आपल्याला कधी संदेह निर्माण होईल काही सांगता येत, कारण ती मनाची एक वृत्ती आहे. संदेह तुम्ही म्हणू शकत नाही की नाही मला संदेह नाही असं. संदेह आपल्याला कधी निर्माण होऊ शकतो. संदेह निर्माण व्हायला कारण काही असू शकतं, पण संदेह हे काय एक वृत्ती आहे. यातली कुठलीच वृत्ती स्थिर राहत नाही हे पहिलं लक्षात घ्या. ह्या जरी वृत्तींचा आपण अभ्यास करत असलो तरी सुद्धा या कुठल्याही स्थिर न राहणाऱ्या आहेत. त्यामुळे त्याला एक वेगळंच औषध लागतं, दुसऱ्या कुठल्या औषधाने ते जात नाहीत. असो, पण संदेह म्हणजे काय? तर संदेह म्हणजे एखाद्या विषयाविषयी आपल्याला असलेला भ्रम. संदेह म्हणजे भ्रम, संदेह म्हणजे शंका. उदाहरणार्थ हनुमान जेव्हा जन्माला आला तेव्हा त्याला एक संदेह निर्माण झाला. काय? सूर्य हा काय 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 वाटलं हनुमानाला? त्याला फळ वाटलं. हनुमानाला वाटलं की ते फळ आहे, म्हणजे खावं या दृष्टीने तो गेला. आता फळ वाटो किंवा अजून दुसरं काय वाटो, पण खाण्याच्या दृष्टीने गेला हे माहिती आहे आपल्याला. म्हणजे सूर्याविषयी त्याला काय संदेह? सूर्य काय खाण्याची वस्तू आहे? असू शकते, हनुमान खाऊ शकतो. हनुमानाला काय? हनुमानामध्ये सूर्याला खाण्याची ताकद असू शकते, असू शकते का नाही? असू शकते. पण व्यावहारिक दृष्टीने जर आपण विचार केला या घटनेचा तर हे लक्षात येतं की हनुमानाला सूर्याविषयी काय संदेह आहे. आणि मग पुढे काहीतरी कारणाने देवादिकांनी त्याला मूर्छित करून खाली पाडलं आणि मग त्याचा संदेह दूर करण्याचा प्रयत्न केला की बाबा रे तो सूर्य आहे, तो फल नाही आहे,
अशा प्रकारे त्याचा संदेह घालवला तर संदेह निर्माण होतो, हे लक्षात घ्या. रज्जू सर्प, जेव्हा आपल्याला रज्जू कळत नाही तेव्हा सर्प दिसतो. आता सर्प हा काय, संदेह आहे. रज्जू विषयी आपल्याला माहित नाही, म्हणजे दोरी कळत नाही, सर्प कळतो. बरं, सर्पच दिसेल असं नाही, भूरेषा किंवा माळा, माळ 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 म्हणजे हार, असं काहीतरी त्या दोरीवर भासतं. तर हे जे भासणं आहे याला संदेह असं म्हणतात. व्यवहारात अशा अनेक उदाहरणं देता येतील की ज्याच्यामध्ये संदेह असतो. संदेह, संदेह हा शब्दच आपल्याला अनेक पुढच्या दुःखांना निमित्त ठरतो. जसं रज्जूवर सर्प भासला की पळून पडणं, लागणं या प्रकारचे दुःख मिळतात. तसं संदेहाने अनेक अडचणी तयार होतात. कुठल्याही पदार्थाविषयी आपला संदेह जो असतो तो संदेहच आपल्याला दुःखाला कारण आहे, कुठल्याही पदार्थाविषयी. मग कुठलाही पदार्थ म्हटल्यानंतर जसं आपण रज्जू सर्प या उदाहरणामध्ये सर्प समजून आपल्याला दुःखाला सामोरं जावं लागलं, त्याचप्रमाणे मृगजळाच्या दृष्टांतामध्ये मृगजळाला खरं जळ समजून दुःखाला सामोरं जावं लागतं, कारण त्या ठिकाणी काय संदेह आहे. ही जशी अनेक उदाहरणं आहेत त्याचप्रमाणे आपल्याला परमार्थामध्ये सुद्धा विचार करणं गरजेचं आहे की संदेह म्हणजे काय. दोन माणसाची भांडणं झाली काहीतरी कारणाने, चांगले आधी संबंधित होते, काहीतरी कारणाने त्याच्यात भांडणं झाली. आता कधीतरी समोरासमोर जवळपास ते जर उभे असतील आणि त्यातला एक मनुष्य दुसऱ्या माणसाची काहीतरी बोलत असेल आणि चुकून त्याने त्याच्याकडे पाहिलं तर ह्याला वाटतं हा माझ्याविषयीच बोलतोय. आता तसं असेल त्याचं काही सांगता येत नाही, याला म्हणायचं संदेह. म्हणजे संदेहाबद्दल आपल्याला अनेक उदाहरणं सांगता येतील. संदेह काय, संदेह म्हणजे आपल्याला वाटतं आपल्याविषयीच असेल, नसतं. म्हणजे जे नाही तेच वाटू शकतं याला संदेह असं म्हणतात. म्हणजे आहे तेच वाटणं म्हणजे संदेह नाही, पण जे नाही ते वाटणं याला संदेह असं म्हणा. संदेहाची खरी चांगली व्याख्या काय करता येईल, संदेह म्हणजे जे नाही ते दिसणे किंवा ते वाटणे याला संदेह म्हणा. जे नाही तसं नाहीये पण तसं वाटणं यालाच म्हणायचं संदेह. मग तसं या सगळ्या दृष्टांताचा, या सगळ्या उदाहरणांचा जर आपण विचार केला तर संदेह म्हणजे काय करता येईल, जगत, आपल्याला जगत वाटतं, जगत हे जगत वाटतं पण जगत हे जगत नाही असं साधू संत सांगतात. म्हणून साधू संतांकडून आपण विचार करू लागलो तर जगताविषयी आपल्याला काय संदेह आहे. जगत जगत नाही आणि जगत हे जगतच वाटतं. किती वेळा सांगितलं, किती वेळा आपण ऐकलं तरी सुद्धा जगतच वाटतं, हाच संदेह. मग संदेह जो आहे हा संदेह आपल्याला का दृढ झाला ह्याचा विचार करणं गरजेचं असेल. संदेहामध्ये काय येतं की आपण साधू संतांनी सांगावं की जगत हे ब्रह्म आहे किंवा सर्व खल्विदम ब्रह्म जननो हे अवघा जनार्दन असं त्यांनी सांगावं, परंतु आपल्याला मात्र हे जगत जगतच वाटावं. पण हे तुम्हाला आता वाटतंय. तुमच्या व्यतिरिक्त जगामध्ये असे अनेक लोक आहेत, त्यांच्याकडे तुम्ही जा की ज्यांना ब्रह्म हा शब्द माहित नाही, भगवंत देव असं माहितच नाही. त्यांची अशी कल्पना आहे देव कुठेतरी आहे आणि हे जगत खरं आहे. काय, हे जगत खरं आहे म्हणजे ते मूर्ख या वर्गात आहेत. तुम्ही जेव्हा या वेदांताचा अभ्यास करू लागले असाल तेव्हा तुम्हाला कदाचित हळूहळू लक्षात आलं असेल की जगत नाही आहे, सर्व खल्विदम ब्रह्म या नियमाप्रमाणे जगत नसून ब्रह्म आहे, जन नसून जनार्दन आहे. हे कमीत कमी आपल्याला ऐकल्यामुळे लक्षात आलं आणि आपल्याला तरी सुद्धा जगतच वाटतंय म्हणजेच आपल्याला काय संदेह. मग संदेह कोणाला नाही, ज्यांना खरंच कळलं की जननो हे अवघा जनार्दन त्यांना संदेह नाही. अजून कोणाला संदेह नाही, जे संसारामध्ये रमलेले आहेत त्यांना याच्याशी काही घेणं देणं नाही, त्यांना जगत आहे का ब्रह्म आहे याच्याविषयी काही घेणं नाही. एखाद्याला जर आपण बोलून सांगितलं की बाबा रे तुला हे जगत आहे का देव आहे का ब्रह्म आहे मी तुला सांगतो, तर तो काय म्हणेल, तुझं सध्या बाजूला राहू दे, मी काय सांगतो ते ऐक. त्याला याच्याशी काही घेणं देणं नाही. तुम्ही एक काम करा, तुमच्या घरामध्ये रोज बसलेले असताना कोणी आला की त्याला बसायचं, बस जरा तुला चहा पाजतो होता,
फक्त मी चहा पाजण्याच्या आधी एक अट आहे, मी तुला सांगणार आहे जगत म्हणजे काय. जगत म्हणजे जगत आहे का ब्रह्म आहे, जन आहे का जनार्दन आहे, तुला मी सांगणार आहे. तो म्हणाल तुझा चहा राहू दे, मी बाहेर पिन दुसरी कुठे. कारण त्याला घेणं देणं नाही. ज्यांना या विषयाशी घेणं देणंच नाहीये त्यांच्यासाठी संदेहाचा प्रश्न येतो कुठे. म्हणजे जर आपण परमार्थाचा विषय आता विचार करतो, व्यवहारातही संदेह हा आहेच, पण आता परमार्थात आपण जेव्हा संदेह शब्द विचार करतो तेव्हा परमार्थामध्ये संदेह कोणाला असतो, तर मुमुक्षुलाच खरा संदेह आहे. तुम्ही म्हणाल की आम्हाला आता हा संदेह आहे. आपला संदेह कुठे असावा? आपला संदेह बाकीच्या जगताशी नसावा, बाकीचे जगत नाही. जगत हे मोठं नाहीये, जगत हे फार छोटं आहे. का? ज्या जगताने आपण अडकलो ते जगत फार छोटं आहे. तसं जगत फार व्यापक आहे, पण ज्या जगतात आपण अडकलो ते जगत फार छोटस आहे. आणि त्याची सगळ्यात सुरुवात कुठे होते? पहिली म्हणजे जाया. म्हणजे या संबंध आपण मागच्या शब्दांचा लावायचा ठरला तर पहिला शब्द होतो जाया, म्हणजे बायको. मग बायकोविषयी आपल्याला संदेह असावा, किंवा नवऱ्याविषयी संदेह, हा नवरा आहे की नाही, ही बायको आहे की नाही, असा संदेह असावा. तुम्हाला संदेह आहे का? तुम्ही घरी जाऊन बायकोला म्हणा की तुझ्याविषयी मला संदेह आहे, तू बायको आहेस की नाही माझी. मग काय होईल? मग आपला संदेह दूर करतील. पत्रिका, बँड बाजा, सगळ्याची आठवण करून देतील आपल्याला की कशी मी तुझी बायको आहे. अनेक रीतीने तुम्हाला ते त्यासाठीच लावले, तुम्ही विसरू नये म्हणून. संदेह जो आहे हा संदेह आपल्याला मोठा नाहीये, कारण तो फार छोटा आहे. म्हणजे कारण जगताविषयी संदेह आपल्याला. तर स्त्री, बायको ही बायको आहे का नाही, ही बायको आपली बायको आहे का नाही, याच्याविषयी आपल्याला संदेह आहे का? आहे का नाहीये? संदेह असावा आणि तो काय करावा? आपण दूर करावा. आता मूर्ख माणसाला संदेह नसतो, त्याला जर विचारलं तुझी बायको आहे का, तो म्हणतो पक्का माहिती आहे मला माझीच बायको आहे. म्हणजे त्याला संदेह आहे का? नाही, त्याला संदेह नाही. ही बायको माझीच आहे याच्याविषयी त्याला संदेह नाही. मुमुक्षूला मात्र संदेह आहे. सिद्ध महात्म्याला संदेह नसतो, तो म्हणतो मला माहिती माझी बायको नाहीये. म्हणजे मुमुक्षू, मूर्ख आणि सिद्धाला माहित असतं की ही माझी बायको नाही, मूर्खाला माहित असतं ही माझीच बायको आहे. मग दोघांना संदेह नाही, पण मुमुक्षूला मात्र अडचण असते. आता हिला माझी म्हणू का नको म्हणू, काय करू? मुमुक्षूला फार अडचण असते. म्हणजे काय असते? ओढाताण असते. ती या संदेहामध्ये फार ओढाताण होते. काय करू? हे पोरं बाळा माझी म्हणू का नको म्हणू, हे घर जमीन माझी म्हणू का नको म्हणू, या सगळ्यामध्ये आपल्याला संदेह आहे. हे माझं नाहीच असा निर्णय लावा. फक्त तोंडाने नाही, जीवावर पाहिजे. जीवावर हा निर्णय लावा की हे माझं नाही. तुम्हाला याने काय फायदा होणार आहे? आमचा त्यानेच फायदा होणार आहे. त्यानेच तुम्ही वर ब्रह्मपर्यंत जाऊ शकता. तुम्ही म्हणाला आम्ही नाही करत, आम्हाला नाही जमायचं, तुमच्यासाठी हा मार्ग नाही. बरं, तुम्ही जरी पळून जायचा इथून प्रयत्न केला, आम्ही वेदांतातून पळून जातो, आम्हाला नको बा तुमचा वेदांत. मी तुम्हाला एक सांगून ठेवतो, अनेक वेळा हे सांगत असतो की बाबांनो, आता जरी तुम्ही नाही म्हटले, आता जरी तुम्ही यांच्यात खिळून राहिले, आता तुम्ही यांना पकडून राहिले, तरी सुद्धा यम येईल आणि मग तो तुम्हाला एका ठोक्यातच बाजूला करेल. मग घेऊन बसा ही बायको, हा नवरा, ही जमीन, हे नातेवाईक, हे आपलं जग. ह्याच्याविषयीचा तुमचा संदेह यम एका दणक्यात काढून टाकतो. किती वेळात काढतो? त्याला वेळ लागत नाही, तो पटकन काढतो. तो तुम्हाला विचारतच नाही. महाराज विचारतात 10 वेळा. महाराज किती वेळा विचारतील? नव्हे 100 वेळा विचारतील. काय रे बाबा, जमतंय का? करतो का? होईल का? पण यम विचारत नाही. तुम्ही आम्हाला रिक्वेस्ट करू शकत नाही की थांब जरा बँक बॅलन्स चेक करून येतो, बायको नवरा मुलाबाळांची व्यवस्था करून येतो. असं काही तुम्ही यमाला सांगू शकत नाही. त्याच्याकडे असलं काही रिक्वेस्ट चालत नाही. म्हणून हा संदेह आत्ताच दूर करा. हे संदेह जर तुम्ही आता दूर केले नाही तर मात्र फार हालत आहे. संदेह ही एक मनाची वृत्ती आहे. संदेह जी मनाची वृत्ती आहे, पण या संदेहाने आपल्याला अडकवलं हे दुर्भाग्य आहे. आपलं दुर्भाग्य कशामध्ये आहे की संदेहाने आपल्याला अडकवलं. संदेह आपल्याला कोणाविषयी होतो आणि कोणाविषयी असतो, कोणाविषयी नसतो. पहिल्यांदा मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली आहे की आपलं जगत जे आहे हे फार छोटं आहे, मोठं जगत नाही. आपल्याला अमेरिकेतल्या माणसाशी काहीच घेणं देणं नाही. त्याच्याविषयी संदेह असो नसो, त्याला काय करायचंय आपल्याला? तुम्ही तुमची व्यापकता वाढून संदेह वाढवू शकता. मंगळावर काय आहे? पाणी आहे का नाही आहे? काय घेणं पडलं तुला? समजा तुला मंगळावरचं पाणी कळलं तरी उपयोग काय?
काय पाईपलाईन टाकणार तिथून तू इकडे पृथ्वीवर? पण काही लोकांना याच्या फार मजा वाटते. नको नको त्या गोष्टीत संदेह निर्माण करून त्याचा संदेह घालवत बसतात. संदेह घालवण्यासाठी सगळेच प्रयत्न करतात, करत नाही असं नाही. संदेह घालवण्याचा प्रयत्न प्रत्येक जणच करतो, पण काही संदेह असे असतात की त्याच्या नादी लागू नये. पण काही संदेह असे असतात की ते घालवल्याशिवाय गप्प बसू नये. पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल? बायका पोरांविषयीचा संदेह घालवावा लागेल. कारण ज्याप्रमाणे सर्प भासतो तेव्हा सर्पाचा संदेह घालवणं गरजेचं आहे. म्हणून कंदील काठी घ्यावी लागते. कंदील काठी घेऊन तर रज्जूवर भासलेला सर्प शोधावा लागतो. त्याचप्रमाणे हे जे घरदार बायका पोरं आहेत यांच्याविषयीचा संदेह घालवला पाहिजे, असंच साधू संतांनी सांगून ठेवलेलं आहे. कारण साधू संतांनी याच्या व्यतिरिक्त काही सांगितलेलं नाही. म्हणजे मी जे काही सांगतोय हे माझ्या मनाचं काही सांगत नाही. आणि तुम्ही नाही ऐकलं साधू संतांचं तर मात्र तुम्हाला यम हा नक्कीच गुरु भेटणार आहे. यमाच्या द्वारे आपल्याला संदेह घालवण्यापेक्षा, संदेह तो घालत नाही, तो काय करतो? तो तुम्हाला यांच्यापासून दूर करतो. म्हणजे तुमचा यांचा विषय संपला. आज जरी तुम्ही माझं 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 म्हणून बसत असले तरी सुद्धा यम ज्यावेळेस घेऊन जाईल तेव्हा मात्र पुढे कुठल्या शरीरामध्ये आपण जाणार आहोत हे काही सांगता येत नाही. यमाला तुम्हाला कुठल्या शरीरात टाकायचा हा अधिकार नाही आहे का? यमाला तो अधिकार नाही. मग कोणाला आहे? आपणच आपल्या कर्मानुसार त्या शरीराला जाणं. यम तर फक्त निमित्त होतो. यम हा फक्त आपल्याला दुसऱ्या शरीरामध्ये पोहोचवण्यापुरता निमित्त आहे. जसं इथून कॉर्पोरेशनला जाण्यासाठी PMT ची बस आहे ती निमित्त होते, तसं यम हा फक्त एका देहातून दुसऱ्या देहात पोहोचवण्यापुरता निमित्त होतो. नाही तर यमाला काय तो अधिकार नाही की तुम्हाला कुठे टाकावं. असं असतं तर यमाने मग लाच घेतली असती आणि तुम्ही त्याला लाच देऊन चांगल्या ठिकाणी गेले असते. पण तो तसला त्याचा उपयोग नाही काही. आपल्या कर्मानुसार आपण योग्य त्या देहाला प्राप्त होत असतो. म्हणून आपला संदेह घालवण्याची वेळ जी आहे ती कधी आहे, केव्हा आहे? उद्या परवा नाही, आज आत्ता लगेच या क्षणापासून आपल्याला संदेह घालवायचा. सगळ्यात जास्त संदेह आपल्याला जो आहे दृढ तो म्हणजे आपल्या जवळच्या जगतामधला आहे. हा संदेह प्रयत्नाने घालवायला पाहिजे. तो घालवणं फार कठीण आहे. म्हणजे मी एखाद्याला म्हटलं की तुमच्या मुलाविषयीचा तुमचा संदेह घालवा, असं जर म्हटलं तो फार कठीण आहे, एवढं सोपं नाही. अलग लक्षात. कारण ते काय होतं, जीवाघरी लागतं. मग पण संदेह गेल्याशिवाय तर काम होणार नाही आपलं. काय नाही, संदेह असावा का नसावा? निसंदेह असा शब्द कशामध्ये आहे? श्रीमद भगवद्गीतेमध्ये. निसंदेह स्थिती, संदेह स्थिती नाही, निसंदेह स्थिती पाहिजे. एखाद्या स्त्रीला म्हटलं की तुझ्या मुलाविषयी तुझा संदेह की जायला पाहिजे. बरं ती म्हटली मी माझं जाव घालू शकत नाही, महाराज तुमच्या मदतीने तुमच्या साह्याने मी घालवते, तर तिचा संदेह घालवायचं म्हटलं तर तिच्या जीवाला फार त्रास होणार आहे. या व्यक्तींचा संदेह घालवण्यासाठी, या पदार्थांचा संदेह घालवण्यासाठी आपल्याला फार त्रास होतो, जीवागरीत त्रास होतो, जीवाला फार त्रास होतो. किंवा एखाद्या नवऱ्याचा बायकोविषयीचा संदेह घालवायचा असेल तर कुठे त्रास होणार आहे? जीवाला त्रास होणार. किंवा एखाद्या बायकोला नवऱ्याविषयीचा संदेह घालवायचा असेल तर कुठे त्रास होणार आहे? जीवाला त्रास. पण हा संदेह गेल्याशिवाय आपलं जे तेवढंच जगत आहे त्याच्यातून आपण बाहेर पडणार कशी? एक तर तुम्ही स्वतःहून तुमचा विचार करत राहा, स्वतःहून तुम्ही तो संदेह घाला, किंवा शास्त्राच्या द्वारे घाला, किंवा योग्य सद्गुरूच्या साह्याने घालवा. तुम्ही काही करा पण त्यांचा संदेह घाला. संदेह जर तुम्हाला घालवता आला नाही तर मात्र काही खरं नाही. संदेह ही स्थिती आपल्याला पुनरावृत्तीला कारण आहे. रज्जू आहे का सर्प आहे ही अडचणच आपल्याला फिरायला कारण आहे, पळायला कारण आहे. ज्याला सर्पच वाटतो त्याने सर्प पाहायला पळाला गेला, निघून तो परत आला पण नाही. ज्याला सर्प वाटला तो पळून गेला, तो आलाच नाही परत. तो संदेह रहित आहे. तो काय? संदेह रहित आहे. एक जण तो आला, बघितला, त्याला साप वाटला, पण तो म्हणला दोरी आहे आणि निघून गेला, तो सुद्धा संदेह रहित आहे. पण तिसरा मात्र साप आहे का दोरी आहे या भ्रमामध्ये घाबरून गेला. तो पळून गेला नाही आणि पारही गेला नाही, तो मात्र कंदील आणि काठी शोधला, आणि कंदील आणि काठीच्या द्वारे त्याने ते शोधलं की हा साप आहे का दोरी आहे. जर साप असेल तर काठीने मारू, नसेल तर प्रश्न येत नाही. अशा रीतीने तो मधला संदेह स्थितीतला आहे. तुम्ही तसं व्हायला पाहिजे. तुमचा जर निर्णय हा नवरा माझाच आहे असा असेल
तर तुम्ही मूर्ख वर्गातले आहात. ही बायको माझीच आहे असं जर तुम्ही समजत असाल तुम्ही मूर्ख वर्गातले आहात. ही संपत्ती, ही पुत्र पुत्री, अशा प्रकारचे सगळा हा संसार माझाच आहे असं समजत असाल तुम्ही मूर्ख या वर्गातले आहात. हे माझं नाहीच अशा वर्गातले असाल तर सिद्ध आहात. तोंडाने म्हणत नाही मी जीव. जीवाला काय वाटतं? जीवाघरी काय लागतं? जीव काय म्हणतो? बुद्धी नाही. बुद्धी तर काय, बुद्धी तर्क लढून म्हणते हो बायको माझी नाहीये. बुद्धी नाही, जीव. बुद्धी, मन, तोंड काय बोलतो याला किंमत नसते. जीव काय म्हणतो? जीव काय म्हणतो हे जीवाला कळत, दुसऱ्याला कळत. माझा जीव काय बोलतो हे तुम्हाला कळणार नाही. माझा जीव काय बोलतो हे मला कळत असतं. ज्याच प्रत्येकाला स्वतःला कळत असतं जीव काय म्हणतो. म्हणून आपण काय व्हावं? आपण त्या मधल्या माणसासारखं असायला पाहिजे. आपण शोधावं खरंच ही बायको माझी आहे का नाही, हा खरंच नवरा माझा आहे की नाही हे शोधावं आपण. तुम्ही शोधून या आणि शोधून येऊन हो आम्ही शोधलं, आता कळलं माझी बायको नाहीये, माझा नवरा नाही, मग ठीक आहे. इथून बोलू नका, जीवापासून बोला. जीवापासून बोलल्यानंतर बायकोविषयी काय वाटेल, नवऱ्याविषयी काय वाटेल, मुलाबाळाविषयी काय वाटेल, संपत्तीविषयी काय वाटेल. आणि हे जर तुम्ही करणार नसाल तर तुमचा संदेह शिल्लकच राहणार. संदेह ही जी अवस्था आहे ही फार अवघड अवस्था. संदेह अवस्था खरं पाहिलं तर मूर्ख माणसाची सुद्धा कुठली अवस्था आहे? संदेह ही अवस्था मूर्ख माणसाची आहे, पण तो ती मान्य करत नाही. मूर्खाची सुद्धा संदेह ही अवस्था असते आणि मुमुक्षूची सुद्धा संदेह ही अवस्था असते. मुमुक्षू संदेह ही अवस्था मान्य करतो आणि तो ती संदेह अवस्था घालवण्याचा प्रयत्न करतो, म्हणून तो मुमुक्षू आहे. नुसतं मान्य करून मी प्रयत्न करणार नाही असं म्हणणारा मूर्खच आहे. जो प्रयत्न करतो ती अवस्था घालवण्याचा तो खरा मुमुक्षू आहे. आणि सिद्धाचा तर या ठिकाणी प्रश्न नाही, कारण सिद्धच खरा संदेह रहित असतो. संदेह रहित स्थितीला जाण्यासाठी अधिकारी फक्त मुमुक्षू आहे. म्हणजे सिद्ध होण्याचा अधिकारी फक्त साधक मुमुक्षू आहे. तुम्ही साधक असाल तर हे साधण्याचा प्रयत्न करा की संदेह काय. संदेह हा जो आहे तो आपल्याला अख्ख्या जगताविषयी जो आहे तो जगताविषयीच्या संदेहाविषयी आपल्याला काही लक्ष देण्याचं कारण नाही. स्वर्ग, नरक, मृत्यूलोकातले अनेक पदार्थ यांच्या संदेहामध्ये काय आपण अडकलेलोच नाही, यांच्यामध्ये काय आपल्याला घेणं नाही. एवढा जरी आपण संदेह घालवला, घरदार बायका पोरं यांचा जरी संदेह घालवला तर आपल्या देहावर संदेह नाही. कारण देहाविषयी सुद्धा आपल्याला संदेह आहे. देह मीच आहे असं समजल्यामुळेच अनेक अडचणी तयार झाल्या. यांना मी समजणं, यांना माझं समजणं याच्यापेक्षा वाईट आहे या देहाला मी समजणं. कारण देहाला मी समजतो म्हणूनच, देहाला माझे समजतो म्हणूनच आपल्याला अनेक अडचणी तयार झाल्या. देह मी किंवा माझा असं म्हटले हा संदेहच आहे. आणि हा संदेह घालवायचा असेल तर आपल्याला पुन्हा आपल्याला काय करावं लागेल, विचार करावा लागेल. त्याच्यावर शास्त्र सद्गुरू यांच्या साह्याने आपल्याला विवेक करावा लागेल. विवेक जर आपण त्याच्यावर करत राहू तर हा संदेह लक्षात येईल. संदेह ही जी वृत्ती आहे ही वृत्ती आपल्या शरीरामध्ये कुठे राहते? संदेह ही वृत्ती आपली मनामध्ये राहते. मनाची ही एक वृत्ती आहे. ज्याप्रमाणे काम, ज्याप्रमाणे संकल्प, त्याचप्रमाणे संदेह आहे. काम जितका वाईट आहे तितकाच आपल्याला संकल्प वाईट आहे. जितका संकल्प वाईट आहे तितका संदेह वाईट आहे. संदेह स्थिती ही वाईट स्थिती. जशी काम स्थिती वाईटच आहे त्याप्रमाणे संदेह स्थिती सुद्धा काय आहे, वाईट. संकल्प असणं, काम असणं, संदेह असणं हे सगळं वाईट आहे. संदेह नसावा. संदेह काय करावा? संदेह हा असू नये. संदेह जर असेल तर आपल्याला पुन्हा पुन्हा फिरावं लागेल. म्हणून तुम्ही काहीतरी करा जेणेकरून संदेह रहित होता येईल. काहीतरी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? जास्तीत जास्त आपल्याला फक्त आपल्या सभोवतालच्या लोकांचाच विचार करावा लागेल. त्याच्या पलीकडे आपल्याला खरं पाहिलं तर काहीच करावं लागणार. म्हणजे आपल्याला संदेह घालवण्यासाठी फार सोपं काम आहे. त्याच्यावर काही फार अवघड काम नाही. पण हे जर आपल्याला शक्य होत नसेल, म्हणजे स्वतःच विचार करून शक्य होत नसेल, तर मग आपल्याला कोणाचा तरी आसरा घेतला पाहिजे. कोणाचा तरी आश्रयाला आपण गेलो तर मात्र आपल्याला कदाचित संदेह घालवता येईल. पण जेव्हा संदेह जात असतो तेव्हा मात्र फार यातना होता. खरं कळायला लागेल की यातना होता.
यातना केव्हा होतात? सत्य कळायला लागले की यातना होतात. संदेह जायला लागले की यातना होतात. संदेह म्हणून लोक घालवत नाही. संदेह घालवायला सुरुवात झाली की यातना सुरू होतात. यातना म्हणजे काय? त्या कसल्या यातना असतात? त्या यातना असतात की संदेह जो स्थिती होती, ती संदेह स्थितीलाच आपण दृढ चिटकून बसल्यामुळे तो संदेह जाऊ नये अशी जी मुळात भावना असते, त्या भावनेच्या त्या यातना आहेत. त्या भावनेमुळे होतं तसं. वास्तविक जर विचार केला तर रज्जूवरचा सर्प कळला तर आपल्याला यातना होऊ नये. रज्जूवर भासलेला सर्प आहे हे कळलं तर यातना होऊ नये. पण जर रज्जूवर आपल्याला सोन्याचा हार असं वाटत असेल आणि मग सोन्याचा हार नाही, ती दोरी आहे असं कळलं तर यातना होतीलच का? नाही का? म्हणजे सुख किंवा दुःख असं काही होऊ शकतं. तुम्हाला त्या रज्जूवर काय संदेह आहे हे महत्वाचं. जर तुम्हाला त्या रज्जूवर म्हणजे दोरीवर सोन्याचा हार वाटत असेल तर जेव्हा तो सोन्याचा हार नाही, रज्जू आहे असं कळतं, तेव्हा यातना होतं. वाईट वाटतं, काय झालं म्हणजे शुक्ती रजत. शुक्ती रजत नसून शुक्ती आहे हे कळलं तर यातना होतं. किंवा सर्प नाही, रज्जू आहे कळलं की आनंद होतो. म्हणजे सुख किंवा दुःख काही हो, संदेह गेल्यानंतर सुख किंवा दुःख काहीतरी होतं. संदेह गेल्यानंतर सुख किंवा दुःख काही होऊ शकतं. पण या ठिकाणी मात्र जगताचा जो विषय आहे, जगताच्या विषयामध्ये संदेह गेल्यानंतर सुखच होतं हे लक्षात घ्या. व्यवहारामध्ये संदेह गेला तर सुख किंवा दुःख होतं. जसं शुक्ती रजत आणि रज्जू सर्प या दोन दृष्टांतामध्ये एकदा सुख होतंय, एकदा दुःख होतंय. परंतु परमार्थामध्ये मात्र संदेह गेल्यानंतर सुखच होतं असा शास्त्र सिद्धांत आहे. असं साधू संतांचा अनुभव आहे की जगत रूपी संदेह गेला की ब्रह्मरूपी आनंद प्राप्त होतो. असा शास्त्राचा सिद्धांत, साधू संतांचा अनुभव. व्यवहारात तसं नाही. व्यवहारात मात्र काय होतं? व्यवहारामध्ये काही संदेह गेल्यानंतर सुख मिळतं, काही संदेह गेल्यानंतर दुःख मिळतं. उदाहरणार्थ आपल्या दारामध्ये एक मनुष्य आला, तो मनुष्य अनोळखी आहे. आता त्या माणसाविषयी आपल्याला काय संदेह आहे, तो कोण आहे नक्की? आणि काही क्षणातच आपल्याला काही कळण्याच्या आत आपण दरवाजा उघडला, त्याने विचारला हा मी कुरिअरवाला आहे किंवा असं काहीतरी सांगितलं, आणि दरवाजा उघडल्यानंतर त्याने चाकू काढला. आता आपला संदेह राहिला का? आता संदेह गेला. काय? आता या संदेह गेल्याने काय झालं? दुःख. बरोबर नाही? पण समजा त्याने चाकू काढण्याच्या ऐवजी आपल्याला एक पुष्पगुच्छ अर्पण दिला की तुमच्या या मित्रांनी तुम्हाला हे किंवा तुमच्या या नातेवाईकांनी तुम्हाला हे बक्षीस पाठवलेलं आहे किंवा गिफ्ट पाठवलं आहे. आता ते घेतलं, त्याच्यामध्ये चॉकलेट, फुलं. आता ही जे सगळं गिफ्ट आपण घेतलं किंवा आपल्याला घराउपयोगी कुठली तरी वस्तू गिफ्ट पाठवली, आपण घेतली, तर आपल्याला काय होईल? सुख होईल. आधी तो मनुष्य कोण होता याची संदेह आहे. म्हणजे व्यवहारामध्ये मात्र काय होतं की संदेह गेल्यानंतर एक तर सुख होऊ शकतं किंवा दुःख होऊ शकतं. परमार्थात असं होत नाही. व्यवहारातली ही जी, आता हे तुम्हाला व्यवहारातील दृष्टांत मी का सांगतोय त्याचं कारण असं आहे, व्यवहारातली जी संदेह घालवण्याची स्थिती असते, संदेह जो जातो व्यवहारामध्ये, जो संदेह जातो त्याच्यामुळे दोन्हींची शक्यता असते. असं पण होतं, असं पण होतं. म्हणून परमार्थात माणसं जेव्हा येतात तेव्हा ते म्हणतात नको. मग परमार्थ आले की महाराज चांगले असतील का वाईट असतील असा संदेह असतो, किंवा शास्त्र हे चांगलं असेल का वाईट असेल या संदेह असतो. परमार्थ केला म्हणजे आपलं वाटोळं होईल की काय असा संदेह असतो. बऱ्याच लोकांना हे पण अडचण असते, परमार्थात गेला आणि वाटोळं झालं. असे काही लोक म्हणताना आढळतात. चांगला होता पूर्वी, गेला तो कामातून, आऊट झाला, तो सिस्टम आऊट झाली त्याची. म्हणजे आता तुमच्याविषयी बाहेरचे लोक बोलतात का नाही मला माहित नाही, पण बऱ्याच वेळा असं होतं, तो फार चांगला होता, हुशार होता. म्हणजे माझ्याविषयी म्हणतात लोक, फार हुशार होतो, पण तो गेला, नादाला लागला, गेला कामातून, काही नाही त्याच्याकडे. त्याच्यापेक्षा कमी हुशाराने किती पैसे कमवलेत, किती काय काय कमवलंय, तो गेला कामातून. संदेह हा घेऊन लोक परमार्थात सुद्धा येतात. संदेह घेऊन आले तर, किंवा येतच नाहीत, नको. शंका कशाला, संदेह कशाला विनाकारण? कारण त्यांना ती भीती आहे. एक आपले साधक आहे, त्यांना यायला, माझ्याकडे यायला त्यांच्या घरच्यांनी प्रतिबंध केला, जायचं नाही म्हटलं त्याच्यात, तर जाऊ नका. आता म्हटलं का जायचं नाही? ते म्हटले शंका आहे, आजकाल कसं चाललंय बाहेर, किती तुम्हाला माहिती आहे काय चाललंय, त्यापेक्षा तुम्ही आपल्या साईबाबाचं दर्शन घ्या. तुम्हाला पाहिजे तर इथं मंदिरात जा, इकडे जा तिकडे जा. तर महाराजाच्या कुठे नादी लागताय?
संदेह नाही का. आता हे संदेह त्यांना काय आहेत? व्यावहारिक गोष्टी पाहून हे संदेह निर्माण होतात. संदेह निर्माण जो होतो तो व्यवहारामध्ये दुःख आणि सुखाला कारणीभूत असल्यामुळे परमार्थ झाल्यानंतर आपलं काहीतरी वाईट होईल असं लोकांना नकळतपणे वाटत असतं. म्हणून लोक परमार्थ करायला घाबरतात. तुम्ही सुद्धा जे काही घाबरताय थोडंफार, की आपण जर परमार्थ केला ना आपलं घरदार बायकाबरोबर सगळंच गेलं तर काय, ही भीती असते नकळत. तुमच्या आतमध्ये हे संदेह नक्कीच आहे आतमध्ये, की आपला नवरा जाईल, बायको जाईल, मुलं बाळ जातील, संपत्ती जाईल, मग काय राहील आपल्याकडे. हा संदेह आपल्याला आहे. म्हणून आजही तुम्ही वेदांत ऐकून सुद्धा घाबरताय. परमार्थ करायला मनुष्य घाबरतो का? कारण हे गेलं तर, ही भीती असते. हाच संदेह आहे. पण ज्ञानदेव महाराज सांगितलंय की उडग उडगे काऊ जे सोन्याने मडवीन पाहू. तू यांच्यातून बाजूला जा, मग बघ काय तुझे सोन्याने मडवीन पाहू. मग आता एखाद्या स्त्रीला पायात सोन्याचं पैंजण घालण्याची इच्छा असेल, त्यामुळे ज्ञानदेव महाराजांनी अभंग लिहून ठेवला माझ्यासाठी, आणि म्हणून तिने घरदार सोडून पळून गेली, तिचे पाय सोन्याने मडतील काय? हा, त्याचा लक्षार्थ लक्षात घ्या. ते काही दृष्टांत आहे. तो सोनं म्हणजे ब्रह्म, सोनं म्हणजे ब्रह्म. संदेह सोडा, परमार्थात सरळ जा. नवरा नवरा राहिला नाही तरी चालेल, बायको बायको नाही राहिली तरी चालेल, घरदार प्रपंच नाही राहिलं, सगळं डुबलं तरी चालेल. अख्ख्या जगाने तुम्हाला नाही म्हटलं, आमच्यात तुम्हाला जागा नाही असं म्हटलं तरी चालेल. पण आपल्याला काय आहे की ब्रह्म म्हणजे देव, भगवंत, या भगवंताने नाही म्हणाल. जो भगवंतावर संदेह घेतो त्याला जगतामध्ये जागा आहे, आणि जो जगतावर संदेह घेतो त्याला भगवंताकडे जागा आहे. तुम्ही कोणाकडे संदेह घ्यावा बघा. संदेह कुठे असावा? जगतावर. जगतावर शंका असावी की जगत, ब्रह्मावर मग ब्रह्माकडे जागा मिळते, म्हणजे भगवंताकडे जागा मिळते. पण आपल्याला भगवंतावर शंका आहे, तो आहे का नाही आतापर्यंत कोणाला दिसलेलं नाही. लोकांना भगवंतावर शंका आहे का बायका पोरांवर शंका आहे? आपल्याला शंका कशावर आहे? बायका पोरांवर शंका आहे का? शंकाच नाही आपल्याला बायका पोरा, म्हणजे संदेह नाहीच. जगताविषयी आपल्याला संदेह नाही. आपल्याला संदेह कोणाविषयी? भगवंताविषयी. भगवंत आहे का नाही? नाही तर असं व्हायचं की त्या भगवंताच्या नादाला लागायचं आणि एक घरदार बायका पोरही जायची जवळची, म्हणजे सगळंच गेलं ना, हे नाही ते नाही, अशी पण भीती असतात. भगवंत आहे का जगत आहे असा संदेह त्यापेक्षा चांगला. जगत का भगवंत? भगवंत आहे का जगत आहे? म्हणजे माया आहे का ईश्वर आहे? लाटा आहेत का समुद्र आहे? लाटांना सत्यत्व देणाऱ्याला समुद्र कळत नाही. अलंकार आहे का सोनं आहे? तर हा संदेह जास्त अजून गुप्त आणि सूक्ष्म आहे. अलंकार की सोनं असा संदेह असावा. सोनं आहे का अलंकार आहे? काहींना शंकाच नसते, गळ्यात घातलं ना चमकता येणं बस झालं, संपलं. सोनं आहे का काय त्याचा विचार नाही. सोनं आहे का अलंकार आहे? काहींना शंकाच नाही, त्यांना कळतही नाही. जन्माला आलेल्या पोराच्या गळ्यात जर सोन्याची चेन घातली कोणी, त्याला काय शंका आहे? काय संदेह आहे? काय नाही. बरं 5 वर्षाच्या पोरालाही सोन्याची चेन घातली, 10 वर्षाच्या पोरालाही सोन्याची चेन घातली, काय त्याला शंका संदेह काय आहे का? काही नाही, त्याला संदेह नाही. आता तुम्ही तर बऱ्यापैकी सगळे मोठे आहात, तुम्हाला अलंकाराविषयी संदेह आहे का सोन्याविषयी संदेह असतो? म्हणजे सोनाराकडे गेल्यानंतर हा प्रश्न जरा स्पष्ट करतो. तुम्ही सोनाराकडे गेल्यानंतर अलंकार मागता का सोनं मागता? म्हणजे तुमचा संदेह आहे का? अलंकाराशी घेणं देणं आहे तुम्हाला. असं गेले आणि सोनाराकडे म्हटले मला सोनं दे, मग तोही म्हणतो तुला काय पाहिजे, नक्की कुठलं सोनं पाहिजे? तो ते सोनं बिना काय नाही, अलंकार सांग कुठला पाहिजे. माझ्याकडे सगळंच सोनं आहे, तुला अलंकार कुठला पाहिजे? आपण त्याच्याकडे अलंकार घेऊ नये, सोनाराकडून आपण अलंकार घेऊ नये, आपण त्याच्याकडून सोनं घ्यावं आणि सोनाराने सोनंच द्यावं. पण सोनाराला माहित आहे की हे लोक अलंकार घ्यायला येतात. लोक काय करतात? लोक अलंकार घेतात, म्हणून सोनार काय विकतो? अलंकार विकतो, तो सोनं विकत नाही. सोनार ज्या गिऱ्हाईकाला सोनं घ्यायचं असतं त्याला मात्र तो सोनंच विकतो, अलंकार विकत नाही.
म्हणजे त्या गिराईकाला त्या सोन्याची कदर पाहिजे, म्हणजे सोन्याविषयी त्याला माहिती पाहिजे. जर त्याला सोन्याविषयी माहिती असेल तर तो घेतो काय? अलंकार, पण घेतो काय? सोनं. म्हणजे त्याचा तिथे काय नाही, आता संदेह नाही. ज्याला अलंकारच घ्यायचंय त्याला सोन्याविषयी संदेह नाही. ज्याला सोनं माहीत आहे त्याला अलंकाराविषयी संदेह नाही. आणि मधल्या स्थितीत मात्र आपण आहे. आपण जेव्हा जातो, घ्यायला जातो सोनं, पण घेतो अलंकार, म्हणजे आपण संदेह स्थितीमध्ये. आपण काय करायला जातो? सोन्याच्या पेढीत म्हणजे सोनाराकडे आपण काय घ्यायला जातो? सोनं घ्यायला जातो. आणि काय घेऊन येतो? अलंकार. आपण सोनं घ्यायला जावं आणि सोनंच घेऊन यावं, म्हणजे आपण संदेह रहित आहोत. आपण घ्यायला गेलो सोनं आणि घेऊन आलो अलंकार, मग काय उपयोग आहे? तसं या जगात आपण जेव्हा जन्माला आलो, अनंत जन्मांपूर्वी आपण जेव्हा जन्म घेत आलो, तेव्हा कशासाठी जन्म घेतलाय? आपला जन्म कायसाठी आहे? तुमचा माझा जन्म जे काही जगणं आहे कशासाठी आहे? कशासाठी जगतोय आपण? दोन कारण आहेत जगण्याची. दोन्हींचा अर्थ एकच आहे, पण दोन कारणासाठी आपण जगतो. जगतो या शब्दामध्येच आपल्याला काय कळतं? आपण कशासाठी जगतो? जगण्यासाठी जगतो. पण जगण्यासाठी जगत असताना काय मिळतं? मरण. आपण जगण्यासाठी आलो ना, मग जगतोय का मरतोय? जसं घ्यायला काय गेला? सोनं. आणि काय घेतलं? अलंकार. तसं जगण्यासाठी आलो आणि काय करून बसलो? मरण. अरे जगायचंय ना, मग मेला कसा? जगण्यासाठी आला आणि मेला. आपण जगतो आहोत असं म्हणतो आणि मरतो. आपण सोनाराकडे जातो, सोनं घ्यायला, घेऊन येतो अलंकार. घरी आल्यानंतर एखादा सोनाराचा दुसरा घरात आपला मित्र असेल, तो म्हणतो दाखव काय आणलाय. आपण म्हणतोय बघ सोनं आणलंय. तो म्हणतो हा दाखव. तो बघतो, त्याला मात्र अलंकार दिसत नाही. त्याला काय दिसतं? त्याला सोनं दिसतं. तो म्हणतो हे तर फसवलं तुला. 22 कॅरेट दिलं, 24 सांगून. बरोबर नाही? तसे साधू संत म्हणतात तुम्ही जगण्यासाठी आले होते ना, मग मेले ना तुम्ही. जगण्यासाठी आले मरत आहात, हे दुर्दैव आहे. जगण्यासाठी आले तर जगा, मरू नका. काय करू नका? मरू नका. साधू संत सांगतात की तुम्ही मरू नका, कारण तुम्ही जगण्यासाठी आले असे तुम्ही म्हणताय. आणि याला तुम्ही नाव दिलंय जगत. जगत कशाला म्हणतात? जे मरतय त्याला जगत म्हणतात. हे सारखं दुर्दैव काय? जे मरतं त्याला काय म्हणतात? जगत. आता हे किती विचित्रपणा आहे. जगत म्हणावं का याला मरत म्हणावं? हे मरते आहे का जगत आहे? मरणाऱ्यांना जगत म्हणतात आणि आपण त्या वर्गात आहे आणि आपण जगतोय. एक भाग. दुसरा अर्थ काय आहे? तुम्ही जगता कायसाठी? सुखासाठी. मग सुख कधी मिळतंय? जसं जगण्यामध्ये आपण जगतो आहोत असं वाटतं, पण मरतोय. जगत असताना प्रत्येकाला आपण जगतोय असं वाटतं, पण मरत आहे. तसं सुख मिळवत असताना, व्यवहारामध्ये सुख मिळवत असताना आपल्याला वाटतंय सुख मिळतंय, पण सुख मिळत नाहीये. आपण दुःखाच्या दिशेने चाललो. आपण ज्याच्यातून सुख मिळवू पाहतो, ज्या जगतातून आपण सुख मिळवू पाहतो, त्याच्यातून आपल्याला सुख न मिळता दुःख मिळणार आहे. काय मिळणार आहे? जसं जगतामधून काय मिळणार आहे आपल्याला? मरण. जसं जगतामधून मरण मिळणार आहे, तसं या सुखामधून दुःख मिळणार आहे. सुखातून दुःख आणि जगतातून मरण. मग आपण काय घ्यावं? मग याच्याविषयी संदेह ठेवावा की नाही ठेवावा? आपल्या जगण्याविषयी आपल्याला संदेह पाहिजे. आपण खरंच जगतोय का? आपण कशावर संदेह ठेवावा? आपण जगतोय का मरतोय? दिवसेंदिवस आपण जगतोय का मरतोय? मग प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण आपण जगण्याचा प्रयत्न करा, मरण्याचा प्रयत्न करू नका, मरू नका. प्रत्येक क्षणाला जगण्यासाठी प्रयत्न करा. आणि ज्या दिवशी तुम्ही हा प्रयत्न शेवटावर न्याल, तेव्हा अशी स्थिती होईल की साधू संत म्हणतात, लोका काळ खाय आम्ही दिला माथा पाय. म्हणजे मरण तुमचं, मरण आमचे मरून गेले, या संदेह रहित स्थितीवर या. मरण आमचे मरून गेले, आम्ही झालो अजरामर. आता आम्ही मरत नाही. आता काय? आता आम्ही मरत नाही. पण ही स्थिती येण्यासाठी कुठून प्रयत्न करायचा आहे? एकदम ही स्थिती येत नाही. हे बोलायला फार सोपं आहे. मी तुम्हाला आधी सांगितलंय कुठून कसं जायचंय, कारण हे शेवटचं वाक्य गोड वाटतं बरं, पण खरंच मेले तर
म्हणजे मरण आमचे मरून गेले असं म्हटलं, महाराज मेले, खरंच मेले, तर मग उपयोग नाही. मग महाराज असला तरी उपयोग नाही. म्हणजे मी असं बोललो आणि खरंच मेलो, तर माझं बोलणं हे फक्त बोलण्यापुरतं आहे. तुम्ही तसं केलं तर तुमचंही तसंच आहे. तुम्ही काय आणि मी काय, दोघांना नियम सारखाच आहे. म्हणजे आपण खरंच काय व्हावं, खरंच जगावं. तुम्ही जगा, काय करा, तुम्ही जगा म्हणजे मरू नका. तुम्ही मेले, मारताना काय करावं नव्हे, मारण्याच्या आधीच आपण आपलं मरण पहा. माझे मरण पाहिले मी माझ्या डोळा, आमचे मरण आम्ही देखले आमच्या डोळा. आपणच सगळं केलं, आपणच आपलं मरण करायचं, आपणच अग्नी लावायचा, आपणच मडकं फोडायचं. तुकोबाच्या अभंग आहे. लोकांनी आपल्याला मारून आपण मेल्यानंतर आपला सगळा विधी त्यांनी करण्यापेक्षा आपणच करून टाकावा. आपण मरण आपलं पाहावं आणि आपण आपले सगळे विधी करून मोकळं बसावं. ही जीवनमुक्त स्थिती असते. लोकांना देऊ नये विधी करायला, उरलेले विधी करायला. तुम्ही हे केलं नाही तर लोक तुमचा विधी करणार आहेत. आनाबाबांचे कुठलेही विधी काय झाले नाही का, त्यांच्या आधी सगळे उरकून घेतले म्हणून गरजच पडली नाही. कोणी काय करू शकलं का, विधी केले का, का नाही, कारण तशी स्थिती आहे ती. तुम्ही सुद्धा असंच करा. संदेह ठेवा जगण्यावर, जगण्यावर संदेह ठेवा, म्हणजे तुम्हाला मरण येणार नाही. म्हणून संदेह चांगला आहे का वाईट आहे? चांगला आहे जर असा विचार केला. याच्या मागचं सगळंच चांगलं आहे. संकल्प सुद्धा चांगला. मी इथून जाताना सांगितलं होतं, असा संकल्प करा की जेणे संकल्प संपला पाहिजे. तसा असा संदेह ठेवा की जिथे संदेह संपला पाहिजे. नाहीतर महाराजांवरच संदेह ठेवला, शास्त्रावरच जर संदेह ठेवला तर मात्र काही खरं नाही. मग ज्ञानेश्वरी वाचल्यावर खरंच आपण मुक्त होऊ का हो? काही काही लोक प्रश्न विचारतात. पण बाकीचे पण आहेत ना ग्रंथ बरेचसे, मग ते वाचू का, हे वाचू का, काय करू नक्की. पण ज्ञानेश्वरी वाचली समजा मी, आणि कधी कधी मग गुरुवारची पोथी वाचली तर चालते का, असे लोक प्रश्न विचारतात. तुला काय करायचं तू कर. संदेह कुठलं शास्त्र कायसाठी आहे याचा संदेह पहिला दूर करा. क्रमाने हे संदेह घालवत जा, पण या संदेहापर्यंत या म्हणजे तुम्हाला फायदा आहे. संदेह रहित जगणं काय, आपण मरत नाही, आपण मरत नाही, आपण अमृत आहोत, आपण अमर आहोत, या स्थितीला येणं, अशी संदेहरहित स्थिती येणं, यासाठी प्रयत्न करा. त्यासाठी तुम्हाला 1 करोड रुपये कमवता येत असतील तर कर्मा. म्हणजे काय होईल, तुम्ही समजा जर 1 करोड रुपये कमवले तर तुम्हाला कळेल का की तुम्ही अमर आहात? कळेल का? काय केल्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्ही अमर आहात, म्हणजे तुम्ही मरत नाही, तुम्ही मरत नाही, तुम्ही अमर आहात, तुम्ही जगत आहात. हे तुम्हाला काय केल्यानंतर कळेल. काय केल्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्ही अमर आहात. काय करावं लागेल त्यासाठी? काय करावं लागेल? काय केलं म्हणजे हे होईल. हे होण्यासाठी काय, सोनं होण्यासाठी काय करावं लागेल? माझा प्रश्न लक्षात घ्या. मी काय म्हणतो हे बघा, मी काय म्हणतो याच्यासाठी माझ्या बोलण्याकडे बारकाईने लक्ष ठेवत जा. नाहीतर मी काय म्हणतो, मी विचारतो वेगळं, तुम्ही सांगता वेगळं, याला काय अर्थ नाही. तुम्ही अमर आहात हे लक्षात घेण्यासाठी तुम्हाला पर्याय फक्त 2च आहे. एक म्हणजे शास्त्र आणि दुसरे म्हणजे सद्गुरू. यांच्या व्यतिरिक्त जगातला कुठलाही पदार्थ तुम्हाला वाचू शकत नाही. शास्त्र आणि सद्गुरू कुठले पाहिजेत याविषयी सगळी माहिती उपलब्ध आहे. शास्त्र फक्त वेदांत म्हणजे प्रस्तांत्र आहे. श्रीमद भगवद्गीता म्हणजे श्री ज्ञानेश्वरी, ब्रह्मसूत्र आणि 10 उपनिषद, किंवा याच ग्रंथावर ज्या विवरण आहेत किंवा त्या संबंधित जे अभ्यास आहे, जसं आपण आता दृग्दृश्य विवेक हा ग्रंथ अभ्यास करतो आहोत, हा सुद्धा वेदांताचाच ग्रंथ आहे. म्हणून असे प्रकरण ग्रंथ आणि या ग्रंथांचंच खऱ्या रीतीने अवलंब करणारे, साक्षात अवलंब करणारे सद्गुरू, नुसतं फक्त साहित्यिक म्हणून अभ्यास करणारे सद्गुरू नव्हे, फक्त एक वाचून पोपटपंची करण्यासाठी अभ्यास करणारे सद्गुरू नव्हेत, त्याचाच अवलंब करणारे जे सद्गुरू असतील, अशा शास्त्र आणि सद्गुरूंना शरण राहणे आणि त्यांच्या सेवेनंतर त्यांची कृपा संपादन करून त्यांना प्रश्न विचारून तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, कारण त्याशिवाय तो अधिकार येत नाही.
आपण काय करावं, जगत आहोत का मरत आहो हा संदेह नष्ट करावा. हाच आपला संदेह नष्ट करण्याची शेवटची अवस्था आहे. हा संदेह ज्या ठिकाणी निर्माण होतो त्यालाच मन असे म्हणतात, नव्हे संदेह म्हणजेच मन. म्हणून संदेह संपवणे म्हणजे मन संपवणे. मन म्हणजे काय, मन म्हणजेच संदेह आणि संदेह म्हणजेच मन. त्यामुळे संदेह गेला की मन गेलं, संकल्प गेला की मन गेलं, काम गेला की मन गेलं. तुम्ही याच्यातलं काही घालवा. असो, हा विषय या ठिकाणी नाही. तर या ठिकाणी आपला विषय असा आहे की काम, संकल्प आणि संदेह हे मनाचे धर्म आहेत किंवा हे या मनाच्या वृत्ती आहेत, असा आपण या ठिकाणापर्यंत विचार केलाय. पुढील चिंतनामध्ये सुद्धा आपण पुन्हा मनाच्याच काही वृत्तींचा अभ्यास करणार आहोत. जे काही चिंतन झालं ते परमपूज्य सद्गुरू अनाप महाराज यांच्या चरणी अर्पण करतो आणि इथेच पूर्ण विराम. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगत गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय.